हॅलो, नमस्कार. कोकण सीरीज पार्ट 3 मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या सीरीजचा इम्पॉर्टंट डे म्हणजेच ज्यासाठी आपण गावी आलोय, पालखी. काकी आणि मम्मी दोघी मिळून नैवेद्याची तयारी करत होते आणि इथे अंगण सारवण्याचं काम चालू होतं. हे झालेलं आहे. गावी न्याहारीसाठी फोडणीचा भात म्हणजे फेमस. आता जुगाड बघा गाईस. जुगाड़ देखो अभी. आरामात ये. तुम्ही विचार करत असाल, अरे इथून तर रस्ता आहे पण इथून काय तेही, कारण का हे आता नुकतीच सारवलेलं आहे आणि आम्हाला इथे परमिशन नाही जायची, म्हणून हे जुगाड केलंय आम्ही. मस्त टाइमपास वगैरे केला आणि नंतर लागलो पालखीच्या तयारीसाठी. रांगोळी काढून घेतली. पावलं काढली आणि दाराला मस्त असं तोरण बनवून आणलेलं ते पण लावलं. एक छोटीशी ग्लिम्स की रांगोळी वगैरे काढून झाल्यावरती कसं वाटतंय. बोला की मी तुमची लाडकी मुलगी आहे. ही माझी सगळ्यात लाडकी मुलगी आहे. शूट झाल्यावरती गाणी लागली. गाईज, आम्ही सगळे लोक आता पालखीचा इंतजार करतोय. बघा सगळे लोक सगळे रेडी होऊन फोटो सेशन्स करतोय. मला ना ह्याना पाहिजे, ह्याना यो करा. दीक्षा जाऊ दे. दीक्षा एवढे चमचेगिरी करत होतात तुम्ही लोक ह्यांची. तुम्ही बसला तिथे. पालखीचं वाट बघून बघून एवढी भूक लागली. आता लोक जे भेटेल ते खात आहेत. फायनली पालखी आलेली आहे. इथे घर झाल्यापासून हे फर्स्ट इयर असेल पालखीच, ज्यामध्ये माझी मोठी काकी म्हणजे आमची मोठी आई नव्हती. मी देवीकडे हीच प्रार्थना करेल की ती पुढच्या वर्षी एकदम ठणठणीत बरी होऊन तुझ्या आरतीसाठी पहिली उभी राहील.
आमच्या इथे ना अशी प्रथा आहे, ज्या वर्षी लग्न होतं त्या वर्षी पालखीला नैवेद्य म्हणून वडे, काळ्या वाटाण्याचा रस्सा आणि तांदळाची खीर दाखवतात. नाव सांग बा. अजून एक नाव वैष्णव, हे बघ ही आली मध्ये तुझं फुटेज खायला. भिन्न भिन्न प्रकार. हो, स्पायडरमॅन, सांबा, बिचारे. ओ भाई ओ भाई, सांबा सिंग उतरलंय. रात्र झाली काय तरी पण रेंज साठी बाहेर हो, जुदाई है रे जुदाई. ना आपे बाय बाय. आम्ही आमचा डे कुल्फी पार्टीने एंड केला. पार्ट 3साठी एवढंच. भेटूया पार्ट 4मध्ये. तोपर्यंत तुम्ही मला नक्की सांगा की तुमच्या इथे पालखी कशी नाचवली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. ओके, बाय.